काय मग उन्हाळ्यात किचनमध्ये जास्त वेळ न थांबता मस्त चमचमीत फक्त 10 मिनिटात तयार होणारा पदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरे घालायचे. सर्व साहित्य मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घ्यायचं. गॅसवर कुकर गरम करायला ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की 4 ते 5 काळी मिरी, 4 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 1 स्टारफूल घालायचं. अर्धा मिनिटं परतून घ्यायचं. एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा, तयार वाटण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. 1 टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय तो घालायचा. हलकासा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा. 2 मध्यम आकाराचे बटाटे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले ते घालायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि बटाटा मसाल्यासोबत छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. 1 ग्लास तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय तो तांदूळ घालायचा. मसाल्यासोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा. ज्या ग्लासनी तांदूळ घेतला होता त्याच ग्लासनी 1.5 ग्लास पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. कुकरला झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा. आणि इथे पहा मस्त चमचमीत झणझणीत असा आलू भात म्हणजे बटाटे भात बनून तयार झालाय. कमी साहित्यात अगदी झटपट बनून तयार होतो. मसालेसुद्धा कमी वापरले तरीसुद्धा चवीला छान झणझणीत आणि चमचमीत लागतो. तुम्हीसुद्धा उन्हाळ्यात एकदा हा भात नक्की बनवून पहा आणि फॉलो करायला विसरू नका.